नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपणा सर्वांचं नांदेड फ्री एज्युकेशन या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पद्मा गोळे लिखित 15वी कविता निरोप ही शिकणार आहोत. चला तर मग पाहूयात निरोप ही कविता. सर्वप्रथम कवयित्री पद्मा गोळे यांचा परिचय पाहून घेऊयात. पद्मा गोळे यांचा जन्म 10 जुलै इसवी सन 1913 रोजी तासगाव येथील पटवर्धन राजघराण्यामध्ये जन्म झाला. पुण्याच्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महाविद्यालयामधून M.A. पदव्युत्तर अभ्यासक्रमापर्यंत त्यांचं शिक्षण झालं. त्यांचा पहिला कविता संग्रह प्रीतिपथावर हा इसवी सन 1947 साली प्रकाशित झाला. कविता संग्रहाच्या व्यतिरिक्त त्यांनी रायगडावरील एक रात्र, स्वप्न इसवी सन 1955 मध्ये, नवी जाणीव या नाटिकाही लिहिल्या. त्यांनी लिहिलेली वाळवंटातील वाट नावाची कादंबरीही प्रकाशित झाली. कवयित्री पद्मा गोळे यांनी काही कविता संग्रहही लिहिले आहेत. निहार, स्वप्नजा, प्रीतिपथावर, आकाशवेडी, श्रावणमेघ अशा प्रकारच्या पुस्तकांचा उल्लेख सांगितला जातो. कवयित्री पद्मा गोळे यांचे हे छायाचित्र. कवयित्री पद्मा गोळे यांनी निरोप या कवितेत कोणता आशय सांगितला ते पाहूयात. प्रस्तुत कवितेत रणांगणावर जाणाऱ्या आपल्या मुलाविषयीच्या आईच्या अंतःकरणातील विविध भावनांचं चित्रण कवयित्रींनी केलं आहे. एवढंच नाही तर आई म्हणजे माया, ममतेचा सतत वाहणारा झराच असते. ती जेवढी प्रेमळ तेवढीच कर्तव्य कठोरही असते, याची प्रचिती देणारी ही कविता आहे. देशाकरता लढाईसाठी निघालेल्या आपल्या मुलाला स्वतःहून त्याच्या कार्यासाठी प्रेरणा देणाऱ्या, वीरत्वाची परंपरा जपणाऱ्या आईच्या भावना या कवितेत कवयित्रींनी वर्णन केल्या आहेत. देशकार्यासाठी निघालेल्या आपल्या वीरपुत्राला रणांगणावर विजय मिळवूनच परत ये असं म्हणणाऱ्या आईचं कर्तव्य कठोर व ममत्वपूर्ण रूप असल्यासारखं आपल्यासमोर उभं राहतं. अशा पद्धतीचा आशय कवितेमध्ये कवयित्रींनी सांगितला आहे. या कवितेत आलेले काही कठीण शब्द ते जाणून घेऊया. यामध्ये सर्वप्रथम अशुभ असा शब्द आला आहे, ज्याचा अर्थ आहे वाईट किंवा अमंगळ. दुसरा शब्द आलेला आहे ऑक्शन, ऑक्शन म्हणजे ओवाळणे. तिसरा शब्द आलेला आहे कुस, कुस म्हणजे पोट किंवा गर्भाशय. त्यानंतर आलेला आहे जाणते, जाणते या शब्दाचा अर्थ ओळखते. त्यानंतर जिजा लक्ष्मी असे काही शब्द आले, ज्याचा अर्थ आहे वीर माता जिजाबाई आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई. त्यानंतर तुज नावाचा शब्द आलाय, ज्याचा अर्थ आहे तुला. त्यानंतर नाते, नाते म्हणजे संबंध किंवा बांधिलकी. त्यानंतर बाहू, बाहू याचा अर्थ हात. पंचप्राण, पंचप्राण म्हणजे 5 प्रकारचे प्राण. त्यानंतर भवानी, भवानी तुळजापूरचं श्री भवानी देवींचं मंदिर. त्यानंतर महाराष्ट्र कन्या म्हणजेच महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेली कन्या. मुखावाटे म्हणजे तोंडातून. रण या शब्दाचा अर्थ युद्ध असा आहे. विसावणे म्हणजे विश्रांती घेणे. शस्त्र आणि अस्त्र असे 2 शब्दही आलेले आहेत, ज्याचा अर्थ हत्यार असा होतो. सावलीही म्हणजेच सावली. आणि शेवटचा शब्द हुंदका म्हणजे रडण्याचा आवाज. अशा प्रकारचे काही कठीण शब्द आलेले आहेत. त्या व्यतिरिक्त एक वाक्प्रचारही या कवितेत आलेला आहे. धन्य करणे याचा अर्थ सार्थक करणे असाही अर्थ होतो. आता आपण ही कविता चालीवर कशी म्हणली जाते ती चाल लावलेली कविता मी तुम्हाला ऐकवितो. बाळ चालला सरना, घरा बांधिते तोरण, पंचप्राणांच्या ज्योतीने तुझ करीते औक्षण. याच विक्रमी बाहुनी स्वतंत्रता राखायाची, खांद्यावरी यावी सावे शांती उद्याच्या जगाची. म्हणून या माझ्या डोळा नाही थेंबही दुःखाचा, मीही महाराष्ट्र कन्या धर्म जाणते वीराचा. नाही एकही हुंदका मुखा वाटे काढणार, मीच लावून ठेविली तुझ्या तलवारीला धार.
अशुभाची ही सावली नाही पडणार येथे, अरे मीही सांगते ना जिजा लक्ष्मीशी नाते. तुझ्या शस्त्रांना अस्त्रांना शक्ती देईल भवानी, शिवरायाचे स्वरूप आठवावे रणांगणी, आठवावे रणांगणी. धन्य करी माझी कुस येई विजयी होऊन, पुन्हा माझी या हाताने दूध भात भरविन, पुन्हा माझी या हाताने दूध भात भरविन. बाळ बाळ चालला सरण, घरा बांधी ते तोरण, पंचप्राणांच्या ज्योतीने तुझ करीते औक्षण. आता आपल्याला या कवितेचा भावार्थ जाणून घ्यायचा आहे. कवितेतलं पहिलं कडवं, बाळ चालला सरणा, घरा बांधिते तोरण, पंचप्राणांच्या ज्योतींनी तुझ करीते औक्षण. या कवितेच्या चरणात कवयित्री पद्मा गोळे म्हणतात, आपल्याला माहीत आहे प्रस्तुत कवितेत रणांगणावर जाणाऱ्या आपल्या मुलाविषयीच्या आईच्या अंतकरणातील विविध भावनांचं चित्रण कवयित्रींनी व्यक्त केलंय. कवितेच्या पहिल्या चरणात कवयित्री म्हणतात, देशाच्या संरक्षणार्थ रणांगणावर निघालेल्या आपल्या वीरपुत्रास देशभक्तीने भारलेली त्याची आई कशा प्रकारे निरोप देते याचं वर्णन कवितेमध्ये मांडलं आहे. ती म्हणते की बाळा, आज तू रणांगणावर देश रक्षणासारख्या महान कार्याकरता निघाला आहेस. ही गोष्ट माझ्यासाठी सण उत्सवापेक्षा कमी नाही आणि म्हणूनच घराला या शुभदिनी मी तोरण बांधत आहे. मानवी शरीर ज्या पंचप्राणांनी म्हणजेच पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश याने युक्त असते, त्याच्या ज्योतीने आपल्या वीर मुलाचं ती औक्षणही करते. तिच्या शरीरातील कण न कण त्याला आशीर्वाद देत आहे. अशा पद्धतीचा अर्थ कवितेच्या पहिल्या चरणामध्ये कवयित्रींनी सांगितला आहे. कवितेचं दुसरं चरण, याच विक्रमी बाहूंनी स्वतंत्रता राखायची, याच विक्रमी बाहूंनी स्वतंत्रता राखायची, खांद्यावरी या विसावे शांती उद्याच्या जगाची. कवितेच्या या चरणात कवयित्री पद्मा गोळे म्हणतात, ज्या पराक्रमी बाहूंनी तुला रणांगणावर शत्रूंबरोबर लढताना देशाचं स्वातंत्र्य अबाधित ठेवायचं आहे, त्याच तुझ्या मजबूत खांद्यावर या देशाच्या शांतिमय भविष्याची धुराही आहे. अशा पद्धतीचा अर्थ कवितेच्या या चरणात कवयित्री पद्मा गोळे यांनी सांगितला आहे. कवितेचं पुढील चरण, म्हणून या माझ्या डोळा नाही थेंबही दुःखाचा, म्हणून या माझ्या डोळा नाही थेंबही दुःखाचा, मीही महाराष्ट्र कन्या धर्म जाणते वीराचा, मीही महाराष्ट्र कन्या धर्म जाणते वीराचा. कवितेच्या या चरणात कवयित्री म्हणतात, अशा महान कार्याकरिता आपल्यापासून दूर निघालेल्या आपल्या मुलाला पाहून माझ्या डोळ्यात एकही दुःखाचा थेंब येणार नाही. कारण महाराष्ट्राला लाभलेल्या कर्तव्य कठोर मातृत्वाची परंपरा जाणणारी मीही या महाराष्ट्राचीच कन्या आहे. मी या वीरत्वाचा धर्म निश्चितच जाणते, असं कवयित्री या ठिकाणी सांगतात. कवितेचं पुढील चरण, नाही एकही हुंदका मुखावाटे काढणार, नाही एकही हुंदका मुखावाटे काढणार, मीच लावून ठेविली तुझ्या तलवारीला धार, मीच लावून ठेविली तुझ्या तलवारीला धार. कवितेच्या या चरणात कवयित्री म्हणतात की अशा प्रसंगी माझ्या मुखातून एकही हुंदका निघणार नाही, कारण तुझ्या या कार्याची महानता मी जाणून आहे. संपूर्ण देश रक्षणासाठी जाणाऱ्या माझ्या मुलाच्या तलवारीला धार लावून मीच त्याच्या या रणाची तयारी केली आहे. असा अर्थ कवयित्रींनी या कवितेच्या चरणात सांगितला आहे. कवितेचं पुढील चरण, अशुभाची सावलीही नाही पडणार येथे, अशुभाची सावली नाही पडणार येथे, अरे मीही सांगते ना जिजा लक्ष्मीशी नाते, अरे मीही सांगते ना जिजा लक्ष्मीशी नाते. कवितेच्या या चरणात कवयित्री म्हणतात, तू ज्या रणांगणावर निघाला आहेस त्या रणांगणावर अशुभाची सावलीही पडणार नाही याची मला खात्री आहे. कारण तू करत असलेलं कार्यच अत्यंत शुभ आहे. शिवरायांना स्वराज्य निर्मितीस प्रेरणा देणाऱ्या जिजाऊ आपल्या बाळाला पाठीला बांधून युद्धाला उतरणारी राणी लक्ष्मीबाई यांच्या भूमीत निपजलेल्या मी
त्यांच्यातील कर्तव्य कठोरपणाशी नातं सांगितलं तर ते वावगं ठरणार नाही, असं कवयित्री पद्मा गोळे कवितेच्या या चरणामध्ये सांगतात. कवितेचं पुढील चरण. तुझ्या शस्त्रांना अस्त्रांना शक्ती देईल भवानी, शिवरायाचे स्वरूप आठवावे रणांगणी. शिवरायाचे स्वरूप आठवावे रणांगणी. कवितेच्या या चरणात कवयित्री म्हणतात, ज्या भवानी मातेची छत्रछाया शिवरायांवर होती, तीच माता या मातृभूमीच्या रक्षणासाठी तुझ्या शस्त्रास्त्रांना बळ देईल, तुला लढण्याची ताकद देईल. बाळा, या महान मातीत जन्मलेल्या शिवरायांचे स्वरूप तू लढताना नक्कीच आठव. त्यांचे हे स्वरूपही तुला विजय प्राप्तीची प्रेरणा देईल. अशा पद्धतीचा अर्थ कवितेच्या या चरणात कवयित्रींनी सांगितला आहे. कवितेचं शेवटचं चरण. धन्य करी माझी कुस येई विजयी होऊन, धन्य करी माझी कुस येई विजयी होऊन, पुन्हा माझी या हाताने दूध भात भरविन, पुन्हा माझी या हाताने दूध भात भरविन. कवितेच्या शेवटच्या चरणात कवयित्री म्हणतात, मी तुला जन्माला घातलं त्याचं सार्थक कर, मी तुला जन्माला घातलं त्याचं सार्थक कर. माझ्या ज्या कुशीत तू निपजलास तिला अभिमान वाटेल असं कार्य करून दाखव. याकरता रणांगणावर तू विजय प्राप्त कर. तू जेव्हा विजयी होऊन परतशील तेव्हा लहानपणी जसं तुला दूध भात भरवायचे, तसंच तू आल्यानंतरही दूध भाताचा प्रेमाने भरलेला घास मी तुला भरवीन. असा सगळा अर्थ या कवितेच्या चरणात सांगून कवयित्रींनी आईचं भावनिक कर्तव्य कठोर रूप, तिची देशभक्ती या कवितेतून आपणाला दाखवण्याचा प्रत्यय केला आहे. अशा पद्धतीने कवयित्रींनी रणांगणावर जाणाऱ्या आपल्या मुलाविषयीच्या आईच्या अंतकरणातल्या वेगवेगळ्या भावना, त्याचं चित्रण या कवितेत केलेलं आपल्याला लक्षात येतं. असा या कवितेचा भावार्थ सांगितला जातो. विद्यार्थी मित्रांनो, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. त्यासोबतच तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका. धन्यवाद.